शेळ्या बघा मित्रांनो, आजच्या बाजारातल्या सगळ्यात मोठ्या शेळ्या आहेत. बोकड जे बोकड यायचे मोठ्या मापाचे, त्या मोठ्या मापाच्या बोकड्यांच्या मापाच्या शेळ्या आहेत बघा. पाहू शकाल शेळ्यांच्या कासा पण तुम्ही बघा. शेळ्या बघा मित्रांनो, गावरान उस्मानाबादीमध्ये आहेत. तीनच राहिले का? तीनच राहिले, एक दिले त्यातले दोनच राहिले. आता दोनच राहिले बाहेर. हे काटेवाड पण आहे. काटेवाडी खाटे का बनेत? हे खाटे काटे. ओके. आणि काय किंमत सांगताय? हे 18,000 रुपये आले होते. आम्ही चिंचोली काशी एकच आहे का? हा एकच आहे, पितलचं आहे. मध्ये जरा कुठे. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. शेळ्या बघा मित्रांनो, गावरान उस्मानाबादीमध्ये आहेत. दोनच राहिले. तीनच राहिले का? तीनच राहिले, एक दिले त्यातले दोनच राहिले. आता दोनच राहिले बाहेर. ती पलीकडचीचा पण व्यवहार झाला. तिच्या खाली काय आहे? गाभण गाभण आहे का? तिचा आत्ताच व्यवहार झाला बा, त्यांनी खरेदी केली. फोटो काढू इकडं. आणि इकडं हे बा, या गाभण आहे, दोन बच्चे. ती पिल्लावाली आहे, नी गाभण आहे. तिचे काय होतील गाभणचे? गाभण फोटो घ्या काढू. हॅलो, कुठून आले होते? मुगावडे गाव, हिंजवडी मान. हिंजवडीवरनं. तर त्यांनी खरेदी केली. सर कशी दिली? ती 15.5 दिली. 15.5ला. गाभण आहे ना? गाभण. 15,500 हिंजवडीवरून आले होते. आणि पिल्लावाली हिचे काय होतील? पिल्लावाली मागतात 16ला. 16. ती आपण फायनल किती झालं? ती 17. आणि खाली काय आहे तिच्या? पाटी. दोन्ही पाठी आहेत. आणि गाभणवाली ती ही गाभण आहे. हिचे काय होतील? 14. आणि ती पलीकडची सर पिल्लावाली ती आत्ता दिली 15ला. तिच्या खाली काय आहेत ते? पाठबोकडे. आता सर पुढच्या बाजारापासून शेळ्या राहतील ना? हा, माल येणार पुढल्या. क्वालिटी माली. ओके. आणि आता पावसाळा चालू झाला त्याच्यामुळे पिल्लावाल्या पण असते. तर पाहू शकाल अशा प्रकारे शेळ्या आहेत बघा. आणि आता शेळ्यांची आवक बाजारात चालू झालेली आहे. कवळे सर असतात ते बाजारामध्ये, त्यांच्याकडं चांगल्या क्वालिटीमध्ये पाळण्यासाठी उस्मानाबादी शेळ्या आणि गावरान शेळ्या असतात ते. त्याचबरोबर जातवन शेळ्यासुद्धा असतात ते. इकडं काठेवाडीमध्ये येतात, काठेवाडीच्या शेळ्या आहेत. आणि इकडं पूर्ण मिक्स शेळ्या असतात ते, मोठ्या मापाच्या. माल भरपूर येतोय आता. एक बिटलमधलं बोकड आहे बघा. रेंज सरासरी 30 चालू आहे. इकडं तुम्ही शेळ्या मेंढ्या पाहू शकाल. इकडं मेंढ्या पाहू शकाल मित्रांनो. शेळ्या आणि मेंढ्या मिक्स राहतात ते. महाराष्ट्राच्या शेजारची जी राज्य आहेत ती आणि महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमधून माल येतो बघा. भरपूर माल राहतो, सगळा मिक्स माल राहतो वेगवेगळा. आणि
जसं की हा समोरचा ग्रुप आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगत असतो एकदम ग्रुपचीच विक्री होते. तेव्हा अशा प्रकारे ग्रुप करून ठेवलेले असतात आणि पूर्ण ग्रुपचीच विक्री होते. जसं की हा समोरचा ग्रुप आहे त्याची पूर्ण विक्री होणार. मोठ्या मापाचे पण मेंढे भरपूर आहेत बघा. लांबून लांबून माल येत असतो आणि इकडं तुम्ही पाहू शकाल शेळ्या आलेल्या आहेत. गोल शिंगावाल्या शेळ्या बघा, गोल शिंग आहे त्यांची, पाहू शकाल. काय म्हणता? घेतलंय ना, घेतलंय दादा. या ज्या शेळ्या आणल्या, हा दादा, या ज्या शेळ्या आणल्या त्या कोणत्या आहेत? यांची शाळा आहे, यांना विचारा. आमच्या बी घ्या ना. हरणावाली शिंदे. कोणत्या शेळ्या आहेत त्या? काटेवाड म्हणते. काटेवाडी. खाटे आहे का पण आहेत? हे खाटे. ओके. आणि काय किंमत सांगताय? हे 18,000 रुपये. 18,000 रुपये. बाकीचे पण इकडं माल चालू आहे बघा. मेंढ्यांची आवक चांगली झालेली मित्रांनो. मेंढ्या पाहू शकाल, भरपूर माल आहे मेंढ्यांचा. पण तुम्ही पाहू शकाल. दात तुमचे आहेत का? कुठून आले होते? तुम्ही काय आणले? दादा हे सगळे आहे पुढे आणि बेला, ते सगळे व्यापारी बेल्यावरून आले. मी सुद्धा बेल्यावरून आलोय, घारगाव. ओके. आता कोणते मेंढ्या आणले त्या? आता हे बिजापुरी आहे. विजापुरी. हां. ओके. किती वय असेल यांचं? हे आता 3-3.5 महिन्याचे. 3-3.5. आणि वजन? वजन येतं 10-12 किलो. ओके. काय दर मिळतोय आज? आता याचा दर आहे 7-7.5 रुपये किलो एक नग. एक नग. आणि वजन किती म्हटले? 12 किलो. 12 किलो. कसं आहे बाजार? कसा आहे बाजार आज थंड आहे. थंड आहे. ओके. आता वारी पण निघणार आहे, मग काय फरक पडेल? आता पुढच्या हप्त्यात पांडुरंगाला वारी निघली, अजून बाजार कमी होणार. बरोबर. पुण्यात दुकानं बंद राहतात. ओके. आणि त्याच्या हे बाई, हे व्यापारी हे कर्जचे हे कमी मागतात. त्यांचं नाव ऐकून घ्या, परीश शेठ. हे बाळूशेठ फेटेवाले बकऱ्या विकणारे आहेत. हे दर आपल्याला बकऱ्या आणतात आणि तुम्हाला टोपी टाकतात. बस टोपी घालतात, पेटे घालतात. पेटे घालायचं आहे त्यांचा. हे संचालक आहेत, मोठे पदावरती माणसं आहेत, त्यांचे सगळे बिझनेस आहेत, चांगली माणसं आहेत. ओके. ह्यांना तर पाहू शकाल अशा प्रकारे मेंढ्यांचे दर चालू आहे. आणि वारीचा फरक पडेल ना? 100. वारीचा 100% फरक पडेल. कारण मग वारी इथून निघालं 3 दिवस पुण्यात असतात, पुण्याची सर्व दुकानं बंद असतात. बरोबर. जेव्हा सासवडच्या घाटात वारी जर 3 दुकानं चालू
जातात हां. मग दर परत होता शेते ओके. आणि वारी संपल्यानंतर परत दर वाढ वाढ संपल्यानंतर परत आकार महिना चालू होतो. चालू होईल ओके. बऱ्यापैकी. त्याच्यानंतर दरामध्ये फरक पडेल. त्याच्यानंतर 6 महिन्यात दरामध्ये फरक गणपतीत थोडा उच्चांक होतो. बरोबर. ठीक आहे सर, धन्यवाद. आपण चांगली माहिती दिली. तर पाहू शकाल अशा प्रकारे बाजारामध्ये चढ उतार असतं ते. सणवार आले की बाजार कधी कधी कमी होतो तर कधी वाढत जातोय. मी लांबून लांबून व्यापारी येतात ते विक्रीसाठी. एक मिनिट. तर इकडं तुम्ही माल पाहू शकाल मित्रांनो. हा कटिंगचा माल असतो एका बाजूला. तर याच्यामध्ये सुद्धा क्वालिटीचे शेळ्या बोकड असतात ते आपल्याला शोधून शोधून घ्यावे लागतं ते. माल एकदम भारी राहतो याच्यामध्ये पण. तुम्ही पाहू शकाल भरपूर माल राहतोय आणि क्वालिटीमध्ये राहतोय. जसं पाहिजे लहान मोठं सगळ्या प्रकारचा माल असतो याच्यामध्ये आणि जसा माल तशी किंमत होते. पाहू शकाल. शेळ्या बघा मित्रांनो. आजच्या बाजारातल्या सगळ्यात मोठ्या शेळ्या आहेत. जे बोकड यायचे मोठ्या मापाचे त्या मोठ्या मापाच्या बोकडांच्या मापाच्या शेळ्या आहेत बघा. पाहू शकाल. शेळ्यांच्या कासा पण तुम्ही बघा. एकदम फुल साईजमध्ये आहे. पाहू शकाल अशा प्रकारे फिरून शेळ्या पाहाव्या लागतात. ते दादा आहेत आपल्याला. दादा आपलं नाव? अरमान सय्यद. कुठून आले? हिंजवडी. हिंजवडीवर. आता हे शेळ्या आणल्यात विक्रीसाठी कोणत्या आहेत? आपली शिरोई आहे, बिटल आणि गावरान. 3 प्रकारच्या 3 आहेत. काय किंमत सांगताय? 32,000 द्यायच्या लागतात सरासरी. सरासरी. ओके. आणि किती येतायच्या शेळ्या असतील? हे बरेच वेळ झाले त्यांचं सांगता. मी पण विकत आणून आणले त्या ओके. विकायला. तुम्ही पण वेत केलेले आहे विकत घेतले, मी काय पाळलेलं नाही त्या. ओके. 32,000 रुपये किंमत सांगता तेव्हा सरासरी. कारण शेळीच तसे आपला कॉन्टॅक्ट नंबर? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7499 400 105. ओके. आणि हिंजवडी ना? हिंजवडी आहे. आपल्याकडे बोकडं भेटतात. आपलं दुकान पण आहे मटनचं. बोलायचं मटन पण भेटतं. हिंजवाडीत कासरसाई म्हणून गाव आहे डॅम. तिथंच आपलं फार्म. ओके. कासरसाईला आहे. अरमान गोड फार्म म्हणून. हरमान गोट फार्म. त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. त्यांच्याकडे शेळ्या बोकड सगळं मिळते. शेळ्यांची क्वालिटी पाहू शकाल. 1 नंबर क्वालिटीमध्ये आहे. बोकडाला कमी नाही जाय. त्यांची करडं पण एकदम मोठ्या मापात होत असते. करडं पण 3-3, 4-4 करड्याच्या शेळ्या आहेत. ओके. पाहू शकाल. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. धन्यवाद. तर पाहू शकाल अशा प्रकारे आजच्या बाजारामध्ये माल आलेले आहेत आणि वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये भरपूर शेळ्या मेंढ्या आलेल्या आहेत बघा. इकडे एक बिटलमध्ये शेळी आहे आणि बाकीचे शेळ्या ज्या मी तुम्हाला मागाशी दाखवले होते त्या सगळ्या शेळ्या आहेत. एक बिट्टलमधला बोकडे बघा. 50 किलो आहे. 50 किलो आहे? 90 किलो आहे. सांगायचे 50. किती किंमत सांगितली? 50 सांगितली का? कुठून आली होती? आम्ही जुन्नर चिंचोली काशी. एकच आहे का? हा एकच आहे. पिटलचं आहे. बिट्टलमध्ये बघा.
आज लय कमी माल कमी आहे. इकडं पण शेळ्या बघा, एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मोठ्या मापाच्या शेळ्या राहतात बघा. माल भरपूर आहे, जसा माल तशी किंमत होते. सॉर्टिंग करून ठेवतात बरीच जण. शेळ्यांच्या कासा बघा, काही शेळ्यांच्या खूप मोठ्या साईजमध्ये कासा आहेत. तर अशा प्रकारे आजचा बाजार आहे. मालाची किंमत आपण पाहिली असेल, अशा प्रकारे रेट चालू आहे. दादा काय किंमत सांगता याची? 15,000. 15,000. किती दोन दातावर असेल ना? नाही, अजून आदत आहे. आदतमध्ये. आणि वजन किती राहील? वजन आता जिवंत राहील 22-23 किलो. 22-23 किलो. तर पाहू शकाल अशा प्रकारे आजच्या बाजारामध्ये दर चालू आहे शेळ्या, बोकड, मेंढ्यांचे. कुठून आले? मनोरवर काय आणले शेळ्या? काय किंमत सांगते? याचे 10,000 रुपये. 10,000. खाटे आहेत? खाटे आहे. मैं देता नहीं ना बाबा, मैं देता नहीं ना. अरे मैं देता नहीं.